जालन्यातल्या रेवगाव गावामध्ये शेतकऱ्यांवरती पशुधन विकण्याची वेळ आली। गावामधील विहिरी, नद्या कोरड्या पडल्यामुळे पिण्याच्या पाण्यासह जनावरांसाठीच्या पाण्याचा प्रश्न देखील ऐरणीवर। शिवाय मुबलक चारा नसल्यामुळे जनावरांची तहान भूक भागवायची कशी, असा प्रश्न आता शेतकऱ्यांसमोर निर्माण झालाय। आता पशुधनासाठी पाण्याची व्यवस्था काय करायची सर? लांबून लांबून पाणी आणून बी पाणी आवरत नाही। कधी कधी असं म्हणजे घाम येतो सर मला ते पाणी पाजता पाजता जनावराला। आता जनावराचं तर असं झालं सर, आम्हाला एक ती काय म्हणतात ना, एका गायीच्या अंगात 33 कोटी देव आहे, आम्हाला ती कोणाला विकू बी वाटत नाही। म्हणजे गायीशिवाय आपण शेती करू शकत नाही सर। काही दिवसानं ते आपल्याला सरकार सांगायला आलं सेंद्रिय शेती करा, सेंद्रिय शेती करा। ती काही यानं होणार नाही, DAP खाताना यानं त्याला पशुधनच लागन। तर शासनानं जास्तीत जास्त शेतकऱ्याला असं म्हणजे जनावर बघून असं सबसिडी मदत केली पाहिजे। आतापर्यंत मी 7-8 जनावर विकले, आता 7च राहिलेत फक्त। आता आमच्या गावातून दर हप्त्याला जवळजवळ 20-25 जनावर चाललेत। आता लांब लांबच्या बाजारला लोक पाचोडला सुद्धा जनावर न्यायला आले आमच्या इथून। इकडं रामनगरला नेतात, जालन्याला नेतात। आता ते सांभाळायलाच कोण नाही सर। आता ते माणसाचं कसं धकतं, पण जनावराचं धकत नाही। आता सर माझं असं मत आहे की सरकारला लयच अशी काळजी आहे ना, तर मग याच्यावर राशनवर कसं अनुदान देतो, 2 रुपये किलो 3 रुपये किलो तांदूळ, मग तसं चाऱ्याची व्यवस्था काढावा सरकारनं। संकटामध्ये सापडलेल्या शेतकऱ्यांनी उत्पन्नाचे साधन असलेली जनावरे विकण्यास काढलेत। गावामधील एकूण पशुधनापैकी आता केवळ 10% जनावर गावामध्ये उरले। त्यामुळे शेती करावी तरी कशी, पोट भरावे तरी कसे, असे गंभीर प्रश्न निर्माण झाले। अशातच राजकीय पुढारी पुढे येऊन मदत करावी अशी मागणी आता शेतकरी वर्गाकडून केली जाते। आता गावातील आजची परिस्थिती काय आहे दुष्काळाची? आणि सर काय सांगा तुम्हाला, आमच्या शेतकऱ्याची दैना पशुधन असतं, आमचे पोरं दूध बी खात असते। आता पशुधन चारा त्यांच्यामुळं पुरं पशुधन कमी होऊ राहिलं। आमच्या लेकरा बाळासुद्धा दूध भेटाना, चारा भेटाना त्यांना, त्याच्यामुळं जनावरं वनवन करू राहिले। एक तर चारा नाही, त्याच्यात पाणी नाही। आमच्याला खूपच दैना झाली शेतकऱ्याची, कारण दूध पशुधन कमी झाल्यामुळं आणि पाणी कमी झाल्यामुळं आमचं पशुधन कमीत कमी 75% कमी होऊ राहिलं। त्याच्यामुळं आमची खूपच सरकारनं काहीतरी पशुधनसाठी देण्यात यावं, पाण्यासाठी काहीतरी सोय करावं। गावात पाणी प्यायला नाही, वावरात गेलं तर पशुधनला पाणी नाही, अशी परिस्थिती आमची झाली आहे।